तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे सर्वांनी आता गुढी उभा केलेली असते आणि त्यानंतर सर्वजण आपापल्या पार्टनरसोबत फोटो काढत असतात. त्यावर जीवांदिनी सुद्धा पूजा करतात आणि फोटो काढण्यासाठी जेव्हा नंदिनीजवळ जातो तर नंदिनी तिथनं निघून जाते आणि म्हणते, नाही नको, मला फोटो काढायचा नाही आहे. त्यानंतर मानिनी विचारते, अरे जीवा, हिला असं काय झालं, ही असं अचानक का निघून गेली? त्यावर जीवा म्हणतो, अगं काही नाही, असंच येईल ती परत, पण चल आता लवकर, आम्हाला श्रीखंडपुरी खायची आहे, लवकर दे. त्यावर पार्थ म्हणतो, तुला खायची असेल रे, पण खरं तर माझे हाल बघ, मला तर आता कालपासनं गेले 2 दिवस स्त्रीमुक्तीच्या नावाखाली बांधूनच ठेवलं आहे. आणखी तर पुऱ्या देखील तळायच्या आहेत, चला आपलं किचनकडे, असं पार्थ म्हणतो आणि काव्याला देखील किचनमध्ये घेऊन जातो. आणि त्यानंतर इकडे जीवा म्हणत असतो, अगाई तुझ्यासोबत तर मी फोटो देखील काढला नाही, चल आपण सेल्फी घेऊयात. काकू म्हणत असतात, अरे माझ्यासोबत कसला फोटो काढतोयस, तुझ्या बायकोसोबत काढ, तिला काय झालं आहे? त्यावर जीवा म्हणतो, अगं तू नको काळजी करू, मी सांगितलं ना तुला एकदा, तिला काही एक झालेलं नाही आहे, येईल ती. आणि आमच्या तसं खरंच आई काही झालं नाही, तू उगाचच नसतं टेन्शन घेत बसू नकोस, असं जीवा मानिनीला सांगत असतो. आणि इकडे रम्या मॅडम अजयशी भेटायला आलेल्या असतात. त्याला म्हणत असतात, तिच्या पास्टबद्दल ती अजयला सांगत असते. अजय तिला विचारत असतो, पण तो मुलगा आता सध्या कुठे राहतो? त्यावर रम्या म्हणते, तो मुलगा आणखीनही माझ्या घरातच राहतो. ते हे उत्तर ऐकून अजय मात्र शॉक होतो. आणि इकडे नंदिनी सर्वजण टेबलवर जेवणासाठी बसलेले असतात. काव्य आणि पार्थ दोघेजण त्यांना जेवण वाढत असतात. आणि पार्थ म्हणत असतो जीवाकडे पाहून, खरं तर काही काही पुरुष मात्र जरा देखील किचनमध्ये येत नाहीत, बायकोला थोडीही मदत करत नाहीत. हे ऐकून जीवा त्याला म्हणतो, अरे पण तू हे सर्व माझ्याकडे बघून का म्हणत आहेस? तुला माझं वाटत असेल तर विचार नंदिनीला, मी तिला काय काय बनवून खाऊ घालत असतो. हे ऐकून मिथुन काका म्हणतात, अरे तुमचं कोण कोणासाठी काय काय करतं हे नंतर सांगा, आधी आम्हाला श्रीखंडपुरी खाऊ तरी द्यात, असं मिथुन काका त्यांना म्हणतात. तर जीवा म्हणत असतो, अरे काका हे बघ, मी आईचा आणि माझा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता, बघ तरी आमच्या फोटोला किती लाईक्स आले आहेत. त्यावर तो म्हणतो, अरे आता आईसोबत झाला, पण बायकोसोबत फोटो तरी काढ. त्यावर नंदिनी म्हणते, नाही काका नको, प्लीज त्यांना तुम्ही फोर्स करू नका. त्यावर जीवा म्हणतो, बघ काका लगेच रुसलीही, काय तू सारखं रुसत असतेस नंदिनी, तुझ्यासोबत फोटो काढायला मला फोर्स कशाला करायला हवाय, चल दादा तू आमचा छान असा फोटो काढ बरं. त्यावर नंदिनी मात्र फोटो काढण्यासाठी वारंवार नाही नाही म्हणत असते. आणि इकडे रम्या मॅडम सगळं काही त्या अजयला सांगत असतात. ते तिच्या पास्टबद्दल देखील सांगते आणि म्हणत असते, आधी मला तो फार आवडायचा, पण त्याला मात्र मी बिलकुलही आवडत नव्हते, तो फक्त मला त्याची एक चांगली मैत्रीणच मानायचा, त्याने मला कधी तशा नजरेने पाहिलंच नाही, पण मी मात्र त्याच्यावर खूप जास्त प्रेम करायचे, पण त्याचं प्रेम दुसऱ्या मुलीवर होतं, तिच्याशी त्याचं लग्न देखील झालं, पण आता त्यांचं पुन्हा एकदा दुसरं लग्न झालं आहे, असं सर्व काही रम्या त्या अजयला शेअर करते. आणि अजय मात्र रम्यावर फार इम्प्रेस होतो, कारण त्याला वाटत असतं आजकालच्या जगामध्ये एवढं क्लिअर पास्ट कोण सांगतं, ही किती जेन्युइन आहे, असा तो विचार करत असतो. आणि त्यानंतर इकडे सर्वांना श्रीखंडपुरी वाढलेली असते आणि सर्वजण जेवायला लागतात. तेवढ्यातच मानिनी काकू त्या सर्वांना थांबवते आणि म्हणत असते, अरे तुम्ही जे गेल्या वेळेस केलं होतं ते ह्याही वर्षी तुम्हाला करायचं आहे, म्हणजेच आपापल्या बायकोंना तुम्ही यावेळेसही खाऊ घालायचं आहे, असं मानिनी त्यांना सांगते. आणि इकडे अजय रम्याला म्हणत असतो, खरंच मला तर तू फार आवडली आहेस, खरं तर तू मिसेस मिटकरी होशील का? कारण आजकालच्या जगामध्ये एवढी जेन्युइन मुलगी आणि एवढं स्वच्छ मन असलेली, मन मोकळेपणाने बोलणारी आजकालच्या मुली असं काही करत नाहीत, खरं तर खोटं बोलतात, वारंवार त्यांना आपल्या पास्टबद्दल आपल्या प्रेझेंटला काहीही बोलायचं नसतं, शेअर करायचं नसतं, पण तू अशी नाही आहेस, तू खरंच खूप जेन्युइन आहेस, प्युअर आहेस, असं तो रम्याला म्हणत असतो. त्यानंतर तो रम्याला गुलाब देतो आणि म्हणतो, तू मिसेस मिटकरी व्हायला तयार आहेस का?
पण रम्या मात्र त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि इकडे मानिनीने सांगितल्याप्रमाणे सर्वजण आपापल्या बायकोंना घास खाऊ घालत असतात. जीवा मात्र ज्यावेळेस नंदिनीला खाऊ घालत असतो त्यावेळेस नंदिनी म्हणत असते, नाही मला नकोय, मला नाही जेवायचं, तुम्ही उगाच मला फोर्स करू नकात असं म्हणून ती भरल्या ताटावरनं उठून येते आणि रूममध्ये येऊन रडत असते. सर्वांना वाटत असतं नंदिनी असं का वागत आहे, नेमकं तिला काय झालंय. त्यावर मानिनी काकू मात्र जीवालाच रागवतात. त्याला म्हणतात, तिला काय झालं आहे तुला माहीत देखील नाही, जा आधी जाऊन बघ तिला काय झालं आहे. त्यावर जीवा म्हणतो, अगं काही झालेलं नाहीये, मी खरंच सांगतोय, आमच्यात भांडण वगैरे काहीच नाही झालंय, तू काळजी करू नको, मी आत्ता तिला खाली जेवणासाठी घेऊन येतो. असं म्हणून जीवा देखील नंदिनीकडे जातो आणि तिला विचारत असतो, अगं तू का रडत आहेस, तुला काय झालं आहे असं तो तिला विचारतो. त्यावर नंदिनी म्हणत असते, तुम्ही भरल्या ताटावरनं का उठून आलात. त्यावर तो म्हणतो, तू देखील भरल्या ताटावरनंच उठून आली आहेस ना, आणि तूच सांग, मी जर असं जेवण सोडून रूममध्ये आलो असतो तर तू देखील हेच केलं असतंस ना, तू देखील माझ्या मागे आलीच असतेस ना, मग मी देखील आता तेच तर केलं आहे, पण तू का रडत आहेस, तुला काय झालंय. त्यावर नंदिनी रडत असते आणि म्हणते, आता मी तुम्हाला आवडेनाशी झाली आहे, मी तुम्हाला शोभत नाहीये, तुमचा माझ्यातला इंटरेस्ट संपला आहे. हे ऐकून जीवा मात्र फार हसत असतो आणि तो म्हणतो, अरे तू हे सर्व काय बोलत आहेस आणि तुला असं का वाटतंय. त्यावर नंदिनी म्हणते, मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं आहे. त्यावर जीवा म्हणतो, अरे मी तर ते सगळं माझ्या बाईकबद्दल बोलत होतो. त्यावर नंदिनी त्याला विचारते, मग तू पार्थदादा माझ्यापेक्षा जास्त लकी आहे असं तुम्ही का म्हणालात. त्यावर तो सांगत असतो, अगं तुला तर माहीतच आहे ना, त्यांनी गेल्या वेळेसच नवीन बाईक घेतली आहे लग्नाच्या आधी, मी त्याबद्दल बोलत होतो, काय तू पण उगाचच गैरसमज करून घेत असतेस असं तिला सांगतो. इकडे रम्या अजयला भेटून घरी आलेली असते आणि सर्वजण तिला विचारत असतात, काय रम्या तुला अजय कसा वाटला. त्यावर ती म्हणत असते, तो जास्त छान आहे पण काही मला जास्त इंटरेस्टिंग वाटला नाही. तूच बघ आता काव्या त्याला प्युअर फ्रूटचा ज्यूस आवडतो, बघ तूच, मी त्याला सिनेमन कॉफी ऑफर केली तर त्याने ज्यूस ऑर्डर केला अगं, असं म्हणून ती हसत असते. आणि त्यानंतर काव्या म्हणते, अगं एवढं काय त्यात, ते काही सिरियस नाही आहे, खरं तर मला तर आधी सिनेमन कॉफीचं काहीही माहीत नव्हतं, मी कधीच सिनेमन कॉफी बनवलीही नव्हती आणि पिले देखील नव्हते, पण आता हळूहळू देशमुखांच्या नादाने मला देखील सिनेमन कॉफी आवडायला लागली आहे आणि मी बनवायचं देखील शिकली आहे. मग आता तू देखील याचप्रमाणे हळूहळू तुला फ्रूट ज्यूस बनवायचंही तू शिकशील आणि तुला आवडायला देखील लागेल असं काव्या तिला सांगत असते आणि सर्वजण हसतात. त्यानंतर इकडे जीवा मात्र नंदिनीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो, तिची समजूत काढत असतो आणि तिच्यावर हसत असतो. तो म्हणत असतो, खरंच ही वेडाबाई माझ्याच नशिबामध्ये होती, खरंच नंदिनी तू उगाचच गैरसमज करून घेतेस आणि मुळात तू माझं असं बोलणं ऐकलंसच का. त्यावर नंदिनी म्हणत असते, अहो मी काही मुद्दामून ऐकलेलं नाही आहे, मी रूममध्ये येत होते त्यावेळेसच हे सर्व माझ्या कानावर पडलं आणि त्यानंतर एक भक्ती नावाची मुलगी आहे, तिचा देखील असाच प्रॉब्लेम झाला आहे. त्यानंतर आनंद आश्रममध्ये ती भक्ती नावाची जी मुलगी आली होती तिच्यासोबत जे काही घडलं ती सर्व जीवाला शेअर करते. त्यानंतर जीवा तिला म्हणतो, अगं असं काही नाही आहे, मलाच असं वाटत राहतं मीच तुला शोभत नाही, कारण तूच विचार कर, तू किती परफेक्ट आहेस, खरं तर तुझ्या येण्याने माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं नाही आहे, तर माझं नशीब फळफळलं आहे असं तो नंदिनीला सांगत असतो. म्हणत असतो, अगं वजन कमी करणं एवढं काही अवघड काम नाही आहे, खरं तर तूच विचार कर, आधी आपल्याकडे सणावाराला गोडधोड बनायचं पण आता नेहमीच बनत राहतं आणि ह्याच्याच नावाखाली जेवणानंतर काहीतरी गोड लागतंच असं म्हणून काहीही आपण खात राहतो आणि मग वजन तर वाढणारच ना. आधीचे लोक देखील सणावाराला गोडधोड खायचे पण त्यावेळेस नेहमी सततच गोडधोड बनत नव्हतं, तेव्हा फक्त सणालाच बनायचं, त्यामुळे ते एवढे फिट अँड फाईन होते. त्यावर नंदिनी म्हणते, हो जीवा तुम्ही अगदी खरं बोलला आहात, खरं तर आम्ही बायका नेहमीच सततच शिळं खाणं, काहीतरी उरलं आहे, अरे हे तर आपण संपवूनच टाकू असं म्हणून उगाचच काही खात राहतो आणि खरं तर आमच्या हेल्थचा जरा देखील विचार करत नाहीत, पण बायकांनी असं करायला हवं.
त्यावर जीवा म्हणतो, अगं मग उशीर कशाला, आपण आजपासूनच सुरुवात करूयात आणि आपण दोघे मिळून वेट कमी करूयात. तू काळजी करू नकोस, मी तुझी हेल्प करेन असं जीवा नंदिनीला म्हणतो. त्यानंतर जीवा तिला म्हणत असतो, तू आधी खाली ये, उठून उभा राहा. आणि त्यानंतर नंदिनी उभा राहते. त्यावर जीवा आणि इकडे जीवा वजन काटा बाहेर काढतो आणि तिला तिचं वजन करायला लावतो. त्यावर नंदिनी मात्र वेट करायला फार घाबरत असते. ती म्हणत असते, नाही नको, आपण डाएट केल्यानंतरच बघूयात, आत्ता नको बघायचं. त्यावर जीवा म्हणत असतो, अगं तू कशाला काळजी करतेस, इथे कोणी आजूबाजूला आहे का, तू आणि मी आपण दोघंच तर आहोत, तू नको घाबरूस, ये, मला खात्री आहे तुझं वजन वाढलेलं नसणार. त्यानंतर ती वजन काट्यावर उभा राहते. जीवा वजन बघतो आणि तिला म्हणतो, तुझं वजन तर वाढलं आहे. त्यावर नंदिनी म्हणते, बघितलंत ना जीवा, मला ज्याची भीती होती तेच झालं. त्यावर जीवा म्हणतो, अगं तुझं वजन नाही तर आपल्यातलं प्रेम वाढलं आहे. आता प्रेम दोघांचंही आहे म्हणल्यास दोघांचंही वजन वाढलं असणार, त्यामुळे आपण दोघांनी मिळूनच ते कमी करायचं असं जीवा नंदिनीला म्हणत असतो. तो म्हणत असतो, आता उद्यापासूनच आपण एक्सरसाइज सुरू करूयात. त्यानंतर तो तिला खाली जेवायला घेऊन येतो. तिला स्वतःच्या हाताने पुरी आणि श्रीखंड भरवतो आणि त्यानंतर पाहून वसू आत्या म्हणत असतात, आता खरं तर पुढच्या वर्षी रम्याला देखील असंच कोणीतरी श्रीखंड आणि पुरी भरवत असणार. त्यानंतर रम्या स्वतःच्या मनामध्येच म्हणत असते, अगं आई, ज्याच्याशी तुम्ही सगळे माझ्या लग्नाचे स्वप्न पाहत असतात तो तर फक्त माझ्या खऱ्या सोलमेट, माझ्या खऱ्या प्रेमापर्यंत जाण्याची एक सीडी आहे. ज्या वेळेस मी माझ्या खऱ्या प्रेमापर्यंत पोहोचेल त्यावेळेस बघ मी त्या सीडीला कसं खाली पाडते, ढकलून देते, मला त्याची गरज राहणार नाही, तो फक्त बळीचा बकरा आहे असं ती म्हणत असते. तेवढ्यातच काव्या म्हणते, काय गं तू कसल्या विचारामध्ये गुंतली आहेस. तेवढ्यातच जीवा म्हणत असतो, ती आत्तापासूनच अजयला मिस करत आहे वाटतं. आणि सर्वजण तिला चिडवायला लागतात आणि हसत असतात. पण रम्याला मात्र मनातनं फार राग येत असतो ह्या सर्व गोष्टींचा. पण तरी देखील ती स्वतःचा राग लपवून हसण्याची ॲक्टिंग करत असते. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.